नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता कदम, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट। आयुष्य खूप सुंदर आहे ह्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ कमी आहे। आपण प्रत्येक जण घड्याळाच्या काट्यामागे धावत असतो। गृहिणी असू दे, ऑफिसमध्ये जाणारी स्त्री असू दे, कॉलेज गोईंग मुलगी असू दे, प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे आणि प्रत्येकीला सुंदरही दिसायचं असतं। त्या कमी वेळेमध्ये आपण कसं जास्तीत जास्त सुंदर तयार होऊ शकतो अगदी 15 मिनिटांमध्ये, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण प्रात्यक्षिकाला सुरुवात करूया। मेकअप करताना सगळ्यात पहिली पायरी म्हणजे स्किन प्रेपिंग, ही कधीच टाळायची नाही। त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी शार्लेट टिलबेरीचा जे फिनिशिंग स्प्रे आहे तो वापरते आहे। हा मिस्ट आहे। याचा उपयोग आपण मेकअप केल्यानंतर आणि आधी दोन्ही वेळेला करू शकतो। हा थोडा सेट होऊ द्यायचा। यानंतर मी इम्ब्रोलिसिसचं मॉइश्चरायझर आहे हे वापरणार आहे। मानेलाही आठवणीने लावायचं। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी हे मॉइश्चरायझर स्किनवरती 2 ते 3 मिनिट तरी ठेवते। व या वेळेमध्ये मी माझं आयब्रोज सेट करून घेते। हे बेनिफिट्सचं जेल आयब्रो सेटर आहे। याच्यामध्ये मी अगदी कमी वेळेमध्ये मी माझे आयब्रोज सेट करते। हा स्ट्रॉबेरी लिप बाम आहे। यानंतर आपण स्किन प्रेप करून घेणार आहोत प्रायमरने। कुठलंही फाउंडेशन लावायच्या आधी आपण चेहऱ्यावरती एक प्रायमर लावतो। तर आज मी हे बेनिफिट्सचा पोर मिनिमायझर आहे हे प्रायमर लावणार आहे। मेकअपमध्ये असं म्हटलं जातं की विदाऊट प्राइम मेकअप इज अ क्राइम। ॲक्च्युली जेव्हा तुम्ही प्रायमर लावता तेव्हा त्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेला मिळतात। प्रायमरमुळे आपली स्किन जी आहे, चेहऱ्याची स्किन ही मेकअपसाठी तयार होते, बेस फ्लॉलेस होतो आणि तो लॉंग लास्टिंगही राहतो। प्रायमर हे अनेक वेगवेगळ्या स्किनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात। माझ्या स्किनसाठी पोर मिनिमायझर हे बेस्ट आहे म्हणून मी हे वापरते आहे। आणि फाउंडेशन आणि स्किन याच्यामध्ये एक भिंतीचं काम प्रायमर करतं, म्हणून मी नेहमी म्हणते की विदाऊट प्राइम मेकअप इज अ क्राइम। जे जे आपण चेहऱ्यावर लावतो ते आपण गळ्यावर नक्कीच लावायचे, कारण इथेही आपण फाउंडेशन लावणार आहोत। तर हा एरियाही आपण प्राइम करून घेतलेला आहे। आता माझी स्किन मेकअपसाठी तयार आहे। चला तर आपण मेकअप सुरू करूया। आज मी मॅकचं NC42 हे फाउंडेशन वापरणार आहे। आणि मी नेहमी खूप कमीत कमी प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करते। कमीपासून सुरू करते आणि जसजसं वाटेल तसतसं ना मी बेस बिल्ड करते। तर सुरुवातीला मी इतकं फाउंडेशन घेतलेलं आहे, हे खूप जास्त आहे, मोर दॅन इनफ आहे आणि जर लागलंच तर आपण ॲड करू शकतो। हे सगळीकडे समप्रमाणात स्प्रेड करून घ्यायचं आहे। याच्यासाठी मी या स्पंजचा वापर करते आहे। स्पंजने सगळ्या ठिकाणी
फाउंडेशन स्प्रेड करायला मदत होते आणि ते इक्वली स्प्रेड होतं. मी या स्पंजच्या साहाय्याने फाउंडेशन सगळीकडे एकसारखं पसरवून घेते आणि ते डॅपिंगच्या टेक्निकनी माझ्या स्किनच्या आतमध्ये पुश करण्याचा प्रयत्न करते. मी ते कुठल्याही प्रकारे आउटर साइडनी करत नाही, तर त्या तिथल्या तिथेच डॅप 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 करून स्किनच्या आतमध्ये पुश करून ते सेट करते आहे. त्यामुळे ते जास्त काळ टिकेल, मेकअप माझा लॉंग लास्टिंग राहील आणि एक वेलवेटी इफेक्ट क्रिएट होईल. कानाचा भाग, कानाच्या मागे ही व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी मेकअप बेसमध्ये, फाउंडेशनमध्ये मी माझा पूर्ण बेस केलेला आहे. अगदी कमी फाउंडेशन जे आपण सुरुवातीला घेतलं होतं तितकंच मी फाउंडेशन माझ्या पूर्ण फेसवरती अप्लाय केलेलं आहे आणि ते इव्हनली स्प्रेड करून डॅपिंग टेक्निकने ते सेट केलेलं आहे. आपला बेस झालेला आहे. आता मी थोडक्यात एक कन्सिलर वापरते, कारण मला खूप जास्त हेवी मेकअप आवडत नाही. तर कन्सिलरनी मी थोडेसे माझे जे अंडर आईज आहेत ते करेक्ट करेन. त्यासाठी मी नार्सचं कॅरेमल हे एक कन्सिलर आहे ते घेतलेलं आहे. याला मीडियम 2 असंही म्हणतात. आपण ते अप्लाय करूया. हे मी अगदी थोडं मिनिममच करणार आहे, कारण मला जास्त करेक्शनची गरज नाही आहे. तर जिथे जिथे मला थोडं फार करेक्शनची गरज आहे तिथे तिथेच मी ते अप्लाय करते आहे. अगदी इतकंच थोडक्यात. आता हेही मी ते सेट करून घेते आहे. माझे अंडर आईज क्लीन झाले किंवा कवर झाले. मी इतकंच ते लावते आहे आणि मी ते इव्हनली स्प्रेड करते की ज्याच्यामुळे ते पॅची नको दिसायला. कन्सिलर मी आता सेट केलेला आहे. अंडर आईजच्या ठिकाणी मी थोडं आता बेकिंग करून घेणार आहे. जेव्हा अंडर आईजच्या ठिकाणी आपण 2 ते 3 लेअर पावडरच्या लावतो त्याला बेकिंग करणं असं म्हणतात. याच्यामुळे आपले अंडर आईज सेट होतात आणि जर काही क्रीजेस वगैरे असतील तर त्या निघून जातात. आता हे सेट होईपर्यंत मी एक छोटासा आय मेकअप करणार आहे, कारण मी ऑफिसला जाताना मला खूप जास्त आय मेकअपची गरज नाही आहे. तर एक सिंपल एक छोटासा शॅडो घेऊन त्याची एक लेअर देणार आहे. हा क्रायलॉनचा एक आय शॅडो आहे माझ्याकडे. त्याची एक लेअर मी माझ्या आय शॅडोजवरती देणार आहे, आय लिड्सवरती देणार आहे. सॉरी. अगदी थोडक्यामध्ये. आयलिड्सवरती मला कुठलाच ड्रामा नको आहे, त्याच्यामुळे अगदी एक सिंपल अर्धी कलर घेऊन मी तो ही रेनीची काजळ पेन्सिल आहे. ह्या काजळ पेन्सिलच्या सहाय्याने मी माझं लायनर करणार आहे. अगदी हा पेन्सिल ब्रश आहे, छोटा पेन्सिल ब्रश. याच्या सहाय्याने मी ते स्मर्ज करते. मी नॅचरल लायनर करणार आहे.
लायनर लावून झालेला आहे. आता मी लॅश कर्ल करते. हे आयलॅश कर्लर आहे. याच्या साहाय्याने आयलॅश कर्ल केल्या जातात. याच्यामुळे थोडे आईज आपले ओपन अप होतात. लॅशेस वरच्या साईडनी कर्ल होतात. पण हे खूपच काळजीपूर्वक करायचे आहे. बरेचदा आपल्या आयलॅशेस ज्या आहेत त्या याच्या चिमटीमध्ये येऊन दुखापत होऊ शकते. त्यामुळे खूपच काळजीपूर्वक करा. आणि जर का तुमचा हात नसेल बसला तर प्रॅक्टिस करा, परंतु खूप काळजीपूर्वक करा. आता जर तुम्ही बारकाईने बघितलं तर ज्या आयलॅशेस आहेत त्या वरच्या दिशेने थोड्या कर्ल झालेल्या आहेत, म्हणजे त्या लिफ्ट झालेल्या आहेत. आपण जेव्हा मस्कारा लावू तेव्हा त्या अजूनच ओपन अप होतील. हा बेनिफिटचा मॅग्नेटिक मस्कारा आहे, जो माझे लॅशेस विरळ आहे तर त्यांना थोडा व्हॉल्यूम ॲड करेल. आज मी हाच वापरते आहे. मस्कारा लावतानाही तो अगदी रूट लेवल पासून लावायचा आहे, जेणेकरून तुमचे लॅश सुंदर रीतीने कर्व होतील. आय शॅडो वापरलेला आहे तो मी लोअर लॅश लाईनला पण वापरते आहे, म्हणजे तो बॅलन्स देईल. बेकिंगसाठी जी मी पावडर टाकलेली ती मी आता डस्ट ऑफ करून घेते. आणि मॅकची NC42 हे कॉम्पॅक्ट आहे. तर हे जे कॉम्पॅक्ट आहे ते मी ऑल ओव्हर पावडर करून घेते आहे. हेही मी अगदी मिनिममच करते, जितके जास्त मला तो पावडरी इफेक्ट पण नको आहे फेसवरती ड्राय, म्हणून मी अगदी थोडा मेकअप सेट करायचा म्हणून हे पावडर लावते आहे. पावडर सेट करून झालेली आहे. आता ब्राऊन कलरचे लिप लायनर आहे, मला ब्राऊन शेड आवडतो त्याच्यामुळे हे एक लिप लायनर आहे ब्राऊन शेडचं, त्याने मी लिप लाईन करून घेते. माझ्याकडे त्याच रंगाचा हा एक ग्लॉस आहे, न्यूड शेड आहे, तो मी ग्लॉस पण ॲड करते आहे. आता आपण ब्रॉन्झिंग करूया. बेनिफिट्सचं उला हे ब्रॉन्झर आहे माझ्याकडे. हे माझा फेवरेट ब्रॉन्झर आहे, ते आज मी वापरणार आहे. आपण ब्लशर पण करू शकतो, परंतु ब्लशरपेक्षा मला ब्रॉन्झिंग फार आवडतं म्हणून मी आज ब्रॉन्झिंग करणार आहे. आणि ऑफिसला वगैरे ब्रॉन्झिंग छान वाटतं. आणि नॅचरल इफेक्ट देतं. कुठल्याही प्रकारचा रंग दिसत नाही, परंतु एक डायमेन्शन्स पण क्रिएट होतं फेसला, नॅचरल वाटतं. ब्रॉन्झिंग मी दोन्ही साईडनी लावून घेतलेला आहे. खूपच नॅचरल इफेक्ट वाटतो आहे. कुठल्याच प्रकारचा रंग दिसत नाही आहे, जे मला आवडतं. गालांवरती मला नॅचरल ब्रॉन्झिंग खूप आवडतं. माझा मेकअप पूर्ण झालेला आहे, अगदी 4 स्टेपमध्ये झालेला आहे. आपण स्किन प्रेप केली, एक फाउंडेशन वापरलं, कन्सिलर वापरलं, आयब्रोज केले, एक लायनर लावलं, एक शॅडो अगदी एक सिंपल कलरचा आणि लिप लायनर आणि ब्रॉन्झिंग, झाला आपला मेकअप. पण हा जो आपण मेकअप केला आहे तो सेट करणं खूप गरजेचं आहे. तर सेटिंगसाठी जो आपण पहिल्यांदा प्रेपिंगसाठी जो एक स्प्रे वापरलेला मिस्ट,
हा सेम फिनिशिंग स्प्रे आपण शेवटी सुद्धा मेकअप सेट करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर हाच एक स्प्रे वापरून मी आता मेकअप माझा फिक्स करते आहे. अगदी थोड्या अंतरावरून हा स्प्रे करून तो सेट होऊ द्यायचा. तर मैत्रिणींनो, माझा मेकअप पूर्ण झालेला आहे. अगदी नॅचरल आणि मी ऑफिसला जायला तयार आहे. तुम्हाला कसा वाटला हा मेकअप नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. जगत राहा.